बांगलादेशात सरकार हसीनाचं सरकार उलटल्यानंतर ज्या पद्धतीने शांतिदूत स्वतःला म्हणणारे मोहम्मद युनूस हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत आहेत, आमच्या हिंदूंच्या लेकीबाळीपासून तर त्यांची मालमत्ता मंदिरं लुटण्यापर्यंत त्यांची मजल गेली, अशा बांगलादेशच्या त्या सरकारचा तेथील हिंदू अल्पसंख्य आहे आणि अल्पसंख्य समाज जो कोणी असेल, जैन असेल, त्या ठिकाणचा शीख असेल, जो हिंदू म्हणून आहे, त्या सर्वांना त्रास देण्याचं काम, अत्याचार त्यांच्यावर अतोनात त्या ठिकाणी केले जात आहेत। अशा वेळेस खंबीर नेतृत्व भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांना, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना आम्ही विनंती अशी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत हिंदूंचं असं रणखंदन जर केलं जात असेल तर त्या बांगलादेशचा बिमोड करावा, बांगलादेशला एक तंबी देण्यात यावी। जर इथून पुढं आमचा मग तो शीख असेल, बौद्ध असेल, जो कोणी हिंदू असेल त्याला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींचे जर त्या ठिकाणी अब्रू रस्त्यावर काढणार असतील आणि मारून पुलाला लटकवणार असतील तर त्याचा बदला या ठिकाणी भारतातसुद्धा घेतला जाईल। जे रोहिंगे आणि जे बांगलादेशी येतील तो या एकालाही परत जाऊ दिलं जाणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगतो। आणि ते का सांगतो? हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने, तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही असा इशारा मोहम्मद युनूस यांना देतो की तुम्ही शांतिदूत आहात, परंतु शांतिदूत न होता तुम्ही त्या ठिकाणी मुकदूत होऊ नका। आणि मुकदूत जर झाला आणि या जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हिंदू आणि त्या हिंदूला जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची मानहानी होणार असेल, त्याच्यावर अत्याचार होणारा असेल तर तो सहन केला जाणार नाही। माननीय पंतप्रधान यांनी विशेष लक्ष घालून कुठल्या परिस्थितीत, जसं आम्ही 71ला त्यांना त्या ठिकाणी रणरागिणी त्यावेळच्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्यांना स्वतंत्र, शेख मुजीबुर रहमान यांना स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण करून दिलं, पण तुम्हाला ते स्वतंत्र घालवायचं असेल म्हणून तुम्ही हिंदूंचं त्या ठिकाणी रणकंदन करत आहात का? हे रणकंदन थांबलं पाहिजे, हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे आणि ते बंद झालं पाहिजे। विशेष आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याला वाचा फोडण्यास भारत सरकारने मागं पुढं पाहू नये। आणि असं वाटलं जसं सर्जिकल स्ट्राईक केलं, एक स्ट्राईक केलं तरी ते या ठिकाणी ते सरकार सरळ होईल। मी तमाम हिंदू एकता आंदोलनाच्या बाकीच्या हिंदुत्ववादी सर्व संघटनांच्या वतीने मागणी करतो की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत हिंदूंवर अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे।